आज लोकांना गॅरंटी आहे की अतिरेकी आले तर आपण घुसणार, आपण मारणार. फक्त ते होईपर्यंत आपण स्पेक्युलेट करतात. आता ऑपरेशन सिंदूरचं बघा कसं झालं. हो, मोदीजी सोडणार तर नाही, पण यावेळी पीओके घेऊन घेणार का? शेवटचा प्रश्न सर. हो, येणाऱ्या 5 कोणत्याही 5 योजना ज्या आपल्याला माहिती आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रीडा संकुल मुलुंड पूर्वेमध्ये होणार, ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल होणार. मी त्याच्यात ऍड केलं की फक्त ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल नकोय मला. आज मोदीजींनी जे विजन ठेवलंय ऑलिम्पिक मेडल्स साठी, आपल्या मुंबईमध्ये पण खूप टॅलेंट आहे. पण मला एक सांगा, स्विमिंग सोबत सोबत डायव्हिंग जे आपण बघतो, स्प्रिंग बोर्ड 3 मीटर, 5 मीटर, 9 मीटर, राईट, या श्रेणीमध्ये पण जवळपास 16 मेडल्स आहेत. डान्स बार हे अधिकृत नाहीच आहे. देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर 4 महिन्यात मुंबईतील एखादा एक पोलीस स्टेशन असेल ज्याचा सिनियर पीआय सस्पेंड झालाय, आणि आपला शेजारीच झालाय. आपण पश्चिम मध्ये आहोत. पूर्वेचा सिनियर पीआय सस्पेंड झालाय कारण त्याच्या विभागात डान्स बार होते. देवेंद्रजीच्या काळात आता गेल्या 4 महिन्यात ड्रग्ज वरती. पण भाजपाचा विचार असा असतो की एक टॉप टियर लिडरशिप आहे, पण टियर 2, टियर 3, टियर 4, टियर 5 हे तुम्ही सातत्याने डेव्हलप करत राहा. 11 वर्षात मोदीजीचा जो परफॉर्मन्स होता आणि देशात आपण जे विकास बघतोय प्रत्येक क्षेत्रात. आताच आपण सांगितलं देवाभाऊ काँग्रेस बरोबर जाणार नाही. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आपले मंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय अजित पवार साहेब आपल्या मंत्रिमंडळात आहेत, देवाभाऊंच्या मंत्रिमंडळात आहेत. मग आपण काय सांगाल, काय विश्लेषण कराल याच्यावर? नमस्कार, मी विवेक जगताप. आज आपल्यासोबत आहेत मुलुंड विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे, परखड नेतृत्व असणारे, कार्यसम्राट आमदार अशी ओळख असणारे मिहीर कोटेचाजी आज आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, भाजप प्रदेश कोषाध्यक्ष ते मुलुंड विधानसभा आमदार, काय सांगाल आपण? कसा होता आपला प्रवास? हे बघा, माझा राजकीय प्रवास हे सुरू झाला जवळपास 1989ला. 15 वर्षाचा होतो मी, आणि त्यावेळी मला आठवते महानगरपालिकेची निवडणूक होती. त्यावेळेला पहिल्यांदा ऍक्टिव्ह रोल केलं, म्हणजे जवळपास आपण सांगू शकतो 36 वर्ष या पक्षात झाले. मग वॉर्ड लेवलवरती युवा आघाडीत काम केलं, मंडळ म्हणजे मुलुंड विधानसभा युवा आघाडीवरती काम केलं, मग ईशान्य मुंबई जिल्हा युवा आघाडीवरती काम केलं, मुंबई युवा मोर्चाचा आमचा उपाध्यक्ष झालो, आणि 2007ला मी मुंबई भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो. 2007 ते 10 मी युवा मोर्चाचाही अध्यक्ष होतो. त्यानंतर मुंबईचा उपाध्यक्ष होतो. 14ला मी माझी पहिली निवडणूक लढवली. 2018ला कोषाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाली, आणि अजूनपर्यंत कोषाध्यक्षची जबाबदारी हे पक्षाची मी सांभाळतोय. राईट. आणि या पूर्ण प्रवासादरम्यानची आज 2014 पासून आपण बघतोय की आम्ही सत्तेत आहोत, पण त्याचा आधीचा जो काळ होता जवळपास 25 वर्षाचा, तो आम्ही नेहमी विरोधी पक्षामध्येच असायचो. आणि युवा मोर्चा म्हणजे नेहमी मोर्चे काढा, संघर्ष करा. आणि महाराष्ट्रात, मुंबईत, आणि 2दा तर मी काश्मीर पण गेलो होतो. आमचे राष्ट्रीय अध्यक्षांनी कौल दिलं होतं की आपण 26 जानेवारीला श्रीनगरचा लाल चौकवरती तिरंगा झेंडा हे फडकवूया. आणि आम्हाला हाऊस अरेस्ट झाली. तिकडे मी पण अरेस्ट झालो होतो. पोलिसांनी खूप मारलं होतं, जम्मू काश्मीर पोलीस. अरे बापरे. मुंबई पोलिसाची तर मार खूपच खाल्ली आहे. आताचा काळ वेगळा आहे. तो काळ म्हणजे संघर्षाचा होता. आणि दर 1.5-2 महिने झाले की आमचे एक मोर्चे असायचे, आणि आम्ही युवक
पुढे असायचो आणि पोलिसचा लाठीचार्जचा पहिला फटका आम्हालाच पडायचा. बापरे, खूप म्हणजे खडतर प्रवासातून आपण आमदारापर्यंत पोहोचला आहात सर. सर, तुम्हाला आत्ताची सध्याची परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पक्षामध्ये नौख्यांना प्रथम स्थान दिलं जातं आहे. म्हणजे असे बरेच आहे, जसे आपले किरीटजी सोमय्या आहेत, ज्यांच्यावर आरोप करतात, त्यांनाच रेड कार्पेट टाकून त्यांचं स्वागत केलं जातं आणि त्यांना प्रथम संधी दिली जाते. एक्झाम्पल तुम्ही पकडू शकता, त्यांना आमदारकीचं तिकीट दिलं जातं, महापालिकेचं तिकीट दिलं जातं. एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते आणि नौख्यांना संधी, काय सांगाल आपण याच्यावर? नाही, तसं नाही आहे. भारतीय जनता पक्ष हा खूप मोठा झालेला आहे. जी. किरीट सोमय्याजी हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, बेदाग कारकिर्दी, अँटी करप्शन क्रुसेडर आपण त्यांना म्हणू शकता. जी. 1980 साली किरीटभाई भारतीय जनता युवा मोर्चाचे पहिले युवा मोर्चाचे अध्यक्ष होते मुंबईचे. बर. 1995 ते मुंबईचेही अध्यक्ष झाले होते. आता आम्ही ज्या काळात कामाची सुरुवात केली आणि आजचा जो काळ आहे, आजचा काळ खूप फास्ट आहे, ज्याला आपण जेनझी म्हणतो. तर तुम्हाला जर हा प्रवास, जसे आज आम्ही केंद्रात 11 वर्षापासून सत्तेत आहोत, संलग्न तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून आले, महाराष्ट्रात दुसऱ्यांदा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री होते. तुम्हाला जो जेनझी आहे, जो यंगर जनरेशन आहे, त्यांनाही इन्क्लूड करावं लागणार, त्यांचाही समाविष्ट करून घ्यावं लागणार, कारण त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांची सिच्युएशन्स हे तुमची माझीपेक्षा एकदम वेगळी आहे. बरोबर आहे. तर एकंदरीत 360 डिग्रीज अँगलमध्ये विचार करावा लागतो आणि पार्टिसिपेशन सर्वांचं असलं पाहिजे. आणि बघा, भारतीय जनता पक्ष हे विचारधारावरती चालतो. बरोबर आहे. आणि आमच्या पक्षात खूप क्लॅरिटी आहे की समाजाचे प्रत्येक घटकांमधनं तुम्हाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे एज ग्रुप्सवरती पण फोकस असतो. कारण भाजपाचा विचार असा असतो की एक टॉप टियर लीडरशिप आहे, पण टियर 2, टियर 3, टियर 4, टियर 5 हे तुम्ही सातत्याने डेव्हलप करत राहा. तर मला वाटतं दिस इज द राईट वे. आणि म्हणून 11 वर्षात मोदीजीचा जो परफॉर्मन्स होता आणि देशात आपण जे विकास बघतोय प्रत्येक क्षेत्रात, हे याचा आधी आपण कधी कल्पनाच नाही करायचो. छोटासा उदाहरण देऊ शकतो मी. 26/11 जी मुंबईत झाली, त्यावेळी मी मुंबई युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो आणि मी 3 दिवस घरी आलो नव्हतो, तिकडेच होतो. ताज, नरिमन हाऊस आणि काही क्षणासाठी ओबेरॉयकडे गेलो होतो. पण शेवटचे 3 दिवस ऑपरेशन चाललं होतं. 2 दिवस तर मी नरिमन हाऊसच्या समोरची बिल्डिंग, जिकडनं NSG पूर्ण ऑपरेशन करत होती, तिकडेच होतो. जी. आता नैराश्य एवढं होतं त्या काळात फोर्सेसमध्ये, कारण लीडरशिप स्ट्रॉंग नव्हती, पॉलिटिकल विल नव्हता. बरोबर आहे. कारण मी 48 तास राहिलो ना त्यांच्याबरोबर. मुंबई पोलीस पण एक निराशात होती, कारण आपले टोकाचे 3 मोठे ऑफिसर्स आपल्याला माहिती आहे ते शहीद झाले होते. आणि आजचा जो काळ आहे, आज लोकांना गॅरंटी आहे की अतिरेकी आले तर आपण घुसणार, आपण मारणार. फक्त ते होईपर्यंत आपण स्पेक्युलेट करतात. आता ऑपरेशन सिंदूरचं बघा कसं झालं. हो. मला बरेच लोक मुरुडमध्ये असे सहज फोन करायचे, आता आपण मोदीजी सोडणार तर नाही, पण यावेळी POK घेऊन घेणार का?
आता एकदा आपण सर्जिकल स्ट्राईक केली, एकदा एअर स्ट्राईक केली, आता नेव्ही जाणार का? जे लोकांच्या मनात क्षणभर हे कन्फ्युजन नव्हता की आधीसारखं आपण गप्प बसणार. त्यांना 100% गॅरंटी होती की आपण घुसणार आणि त्यांना ठोकणार. एक स्पेक्युलेट करत होते कसं करणार. राईट. तर हा एक मोठा चेंज आहे. तुम्ही मुंबईकर आहात, मी मुंबईकर आहे. मी माझा जन्म मुलुंडमध्ये झालाय. मुलुंड स्टेशनवरती पण आपण ट्रेन ब्लास्ट बघितलंय. राईट. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ती ट्रेन फुलच जायची. लोक घाबरून घरी नाही बसायचे. पण लोकांना ती सवय होती की बाबा ट्रेन ब्लास्ट झालं, ठीक आहे, आता सकाळ आली, पुढची कामाला लागावं लागणार. हा मुंबईचा कल्चर आहे. राईट. पण लोकांनी हे कधी अपेक्षाच केली नाही की आपल्या मुंबईमध्ये येऊन सारखे अतिरेकी हल्ले करतायत आणि आपण काहीच नाही करत. मॅक्स टू मॅक्स काय करतो, पंतप्रधान म्हणणार आपण क्रिकेट नाही खेळणार. बरोबर. सो त्या काळापासून आजचा काळ आहे माहिती आहे 100% आपण. आणि आता तर मोदीजींनी ऑपरेशन सिंदूर, काल पण मी ऐकत होतो भाषण, त्यांनी सांगितलं हे चालूच आहे. म्हणजे आता टिट फॉर टॅट आहे. जर तुम्ही पुन्हा एकदा आले तर आम्ही पुन्हा एकदा येणार. सोडणार आज सिंधू जल जो आपला पॅक्ट होता ते आपण सस्पेंड करून टाकलं. राईट. सो आज आपल्या देशात एक अशी लिडरशिप चा आपण साक्षात्कार करतोय की तो नेता देशाचा हितासाठीच निर्णय घेतो. आणि म्हणून मला वाटतं हे खूप नवीन काळ आपण बघतोय आणि आपलं भाग्य आहे की आपल्या जीवनात आपल्याला पुन्हा एकदा तो प्रवास आपल्या देशाचा बघायला भेटतोय, जे आपण पुन्हा एकदा विश्वगुरु तरफ आपली वाटचाल करतोय. संघटन पर्व, महासत्ता, काय सांगाल आपण याच्या संदर्भात? संघटन, भारतीय जनता पक्षाने नेहमीच संघटन शक्तीवरती भर दिले. राईट. आम्ही एकमेव पक्ष असे आहोत. काँग्रेस तर 125 वर्ष जुना पक्ष आहे. पण प्रमोद महाजनजी असताना आम्ही भायंदरचा उत्थनमध्ये रामभाऊ माडगी प्रबोधिनी, सुंदर वास्तू आहे. ते वास्तू आम्ही कशासाठी उभारलं की आपले पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, किती शहराचे महापौर आहेत, वेगवेगळ्या राज्यातले मंत्री आहेत, यांचा सर्वांचा प्रशिक्षण वेळोवेळी होत राहतो. बरोबर. आणि भारतीय जनता पक्ष एकमेव पक्ष आहे ज्यांनी हे प्रशिक्षण केंद्र बनवलंय. आणि जर आम्हाला तिकडे एक प्रशिक्षण वर्ग घ्यायचा असेल तर ते आम्हाला किमान 2 महिना आधी प्लॅनिंग करावी लागते. तो ऑलवेज ऑक्युपाईड असतो. राईट. तर संघटन शक्ती, आपले कार्यकर्ते, आपले पदाधिकारी, आपले नेतेगण, आपले मंत्री सातत्याने त्यांना प्रशिक्षण देणं, आपली विचारधारा काय आहे, आपण सत्तेत आलोय तर आपला उद्देश काय आहे, मंत्री झाल्यावरती आपण लोकांबरोबर कसं वागावा, आपलं आचरण कसं असावा. लोक असं नाही, अनुभवी नाहीये, बरोबर, तरी पण प्रशिक्षण वर्ग आम्ही ठेवतो. तर भारतीय जनता पक्षाची आत्माच संघटन आहे, मी हे सांगू शकतो. बर. आणि म्हणून आम्ही म्हणतो संघटन सर्वोपरी आहे, हे आमचा मूळ मंत्र आहे. दुसरा, आमच्या सर्वांसाठी एक खूप क्लॅरिटी आहे, राष्ट्रप्रथम. सर्वात पहिलं तुम्ही जे काही पाऊल उचलणार, जे काही विचार करणार, ते राष्ट्राला केंद्रात ठेवून तुम्हाला करायचं. बरोबर. आणि म्हणून राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि शेवट स्वतः, हा एक मूळ मंत्र आहे ज्याच्यावरती आम्ही सर्व काम करतो. देशाचा विकास, देशात बदल घडवून आणणं, देशाला पुन्हा एकदा प्रगतीपथवरती नेणं, देशाला पुन्हा एकदा विश्वगुरु करण्याच्या दिशेत
पुढे नेणं यासाठी सत्ता खूप गरजेची आहे. बरोबर आहे. आमच्यात सर्वात एक खूप क्लॅरिटी आहे की सत्ता हे देशसेवा आणि जनसेवा करण्याचं एक माध्यम आहे. आणि म्हणून तुम्ही बघा 2014 ते 2019 5 वर्ष देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री होते. एकात दोन अपवाद तुम्ही सोडले तर महाराष्ट्राचा इतिहासातले प्रत्येक मुख्यमंत्रीचा तुम्ही इतिहास काढा. देवेंद्रजी एकमेव असे मुख्यमंत्री आहेत ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा का पोंगळ कारोबाराचा एक सुद्धा आरोप नाहीये. आणि हे सर्व करताना आपण आज बघितलं की देवेंद्रजींनी विजन ठेवलं. 700 किलोमीटरचा समृद्धी एक्सप्रेसवे आज साक्षात्कार झालाय. बरोबर. आज आपल्याकडे 4 वाजता यायचं होतं. मी मंत्रालयात होतो. कल्पना करू शकत होतो का आपण की मंत्रालय 2:15 आपण सोडलं की इकडे 4 वाजता पोहोचणार. आज कोस्टल रोडमुळे कनेक्टिव्हिटी, इन्फ्रास्ट्रक्चर, अटल सेतू, तर मुंबई सारखा जागतिक शहराला जागतिक दर्जाचा इन्फ्रास्ट्रक्चर पण लागणार, जागतिक दर्जाची पब्लिक ट्रान्सपोर्टेशनही लागणार. मेट्रो लाईन्सचे 14 लाईन्सचा जाळ, ह्याला विजन लागतात. त्या काळाचे त्या आधीचे मुख्यमंत्री हो मेट्रो पाहिजे पण पैसे नाहीये. देवेंद्रजींचा तो विजन होता आणि त्यांनी ते पैसेही आणले, गुंतवणूकही झाली. आणि आज आपण बघतोय लाख 1.5 लाख कोटी रुपये खर्च करून आपण 14 मेट्रो लाईनचं काम चालू आहे जे MMR ला पूर्ण कनेक्टिव्हिटी देणार. सो सत्ता शिवाय तुम्ही हे सर्व घडून नाही आणू शकत. बरोबर आहे. पण भारतीय जनता पक्षाचा उद्देश खूप स्पष्ट आहे की नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आहेत म्हणून 2014 नंतर आम्ही सर्जिकल स्ट्राईक करू शकलो, आम्ही एअर स्ट्राईक करू शकलो, आम्ही ऑपरेशन सिंदूर केलं, काल परवा आपण ऑपरेशन महादेव बघितलं. सत्तेत होतो म्हणून अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना आपण सक्सेसफुल न्यूक्लिअर टेस्ट केली, न्यूक्लिअर नेशन झालो. बरोबर आहे. आपण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेची सूचना सांगा, ऍडवायझरी सांगा, आम्ही सँक्शन टाकणार. मला आठवण आहे न्यूक्लिअर टेस्ट झाल्यानंतर USA आपल्यावरती सँक्शन घातले होते आणि मी वाचलं होतं कुठे अटलजींना फोन पण आला होता तेव्हाचे अध्यक्षांचा की तुम्ही हे आता न्यूक्लिअर केलं ठीक आहे, आता तुम्ही ते न्यूक्लिअर डील साईन करा किंवा न्यूक्लिअरायझेशन करा. आणि अटलजींनी स्पष्ट उत्तर दिलं होतं की तुम्ही आमचे मोठे बंधू आहात, पहिलं पाऊल तुम्ही घ्या, दुसरं पाऊल आम्ही निश्चित घेणार. भारतीय जनता पक्षाचे जेव्हा जेव्हा अटलजी असो की मोदीजी असो ते कधीही कोणासमोर झुकले नाही. डिप्लोमसी तेवढीच गरजेची आहे पण ज्यावेळी देशाचा स्वाभिमान असेल तर आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि हे आपण अटलजीच्या नेतृत्वातही बघितलं आणि नरेंद्र मोदीजींच्याही नेतृत्वात आपण बघतोय. सो सत्ताशिवाय हे सर्व करणं अशक्य होतं. अशक्य. आणि म्हणून संघटन आमची आत्मा आहे आणि सत्ता हे आमच्यासाठी देशसेवा व जनसेवाचा एक माध्यम आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे अत्यंत जवळीक आहात आपण. मंत्रीपदाची संधी नौख्यांना आपणास डावलून काय सांगाल आपण याच्यावर? नाही, हे बघा, भारतीय जनता पक्षाचा आमदार सोहळा मला किमान 1000 तर किमान जिल्ह्याचे अध्यक्ष, कार्यकर्ते किंबहुना आमदार, खासदार असे माहिती आहे की लोक म्हणतात हे देवेंद्रजीचे जवळचे. देवेंद्रजीच्या जवळीचा प्रत्येक कार्यकर्ता आहे. जेव्हाही ते भेटणार तुमचा उद्देश काय आहे, तुमची बॉडी लँग्वेज वरनं ते ग्रास्प करतात. बरोबर आहे. तुम्ही प्रॉब्लेम मांडला की त्याचा राईट सोल्युशन काय असलं पाहिजे किंवा शासन काय सोल्युशन देणार ते 2, 3, 4 मिनिटात तुमचं काम होऊन जातो.
तिकडनं त्यांना भेटून निघणारा प्रत्येक जो मंत्री असेल, आमदार असेल, खासदार असेल, नगरसेवक असेल किंवा कार्यकर्ता असेल, तो एवढा सॅटिस्फाईड होऊन बाहेर निघतो. आणि देवेंद्रजीचा स्वभावच असा आहे की ते जेव्हा लोकांना भेटतात किंवा आम्हाला भेटतात तर जे बघतात त्यांना वाटेल की हे एकदम जवळचंच आहे. सर्व जवळचेच, फक्त मीच नाही, सर्व देवेंद्रजीचे जवळचेच आहेत. कारण देवेंद्रजींना पूर्ण माहिती असते, त्यांच्याकडे टोटल अपडेट असते. तुम्ही गेल्याच्या आधी त्यांना माहिती आहे तुम्ही कशासाठी गेलेत. तेवढे शार्प आणि इंटेलिजंट आहेत आणि अपडेटेड आहेत. क्या बात आहे सर. या टर्ममध्ये आपण अशा कोणत्या कामाला प्राधान्य द्याल येत्या 25 वर्षामध्ये? मुलुंड विधानसभा, मुलुंडमध्ये आपण काय विचार केलात, म्हणजे मुलुंड कसं पाहिजे, काय सांगाल आपण? हे बघा, 19 मध्ये मी आमदार झालो तर पहिले 2 वर्ष तर आपले कोविडमध्ये गेले. बरोबर आहे. पण त्या कोविड काळाची संधी घेऊन मी मुलुंडचा पूर्ण डेव्हलपमेंट प्लॅन हे खूप स्टडी केलं. काय काय रिझर्वेशन्स आहेत, त्यांचा स्टेटस काय आहे, आणि ते शोधत शोधत पहिला मोठा भूखंड महानगरपालिकेला द्यायला लावला आणि त्या भूखंडावरती आपण बर्ड पार्क, एव्हियरी हे पशु व पक्षी प्रेमींसाठी प्रपोज केला. मुंबईचा पहिला बर्ड पार्क हे होणार आहे, ते मुलुंडमध्ये होणार आहे. ग्रेट. ब्रिटिश आपल्यावरती राज करत असताना राणीचा बाग त्यांनी बांधला. 1947 नंतर हे पहिलं, ज्याला आपण सॅटेलाइट झू फॅसिलिटी सांगू शकतात, ते आता होणार आहे. ब्रिटिशनी राणीचे बाग बांधलं त्यावेळी मुंबईची जनसंख्या काय होती, आज काय आहे. बरोबर. तर आज एक सॅटिस्फॅक्शन वाटतो. बर्ड पार्क हे फायनल स्टेजेसवरती आहे. प्रॉबेबली येणाऱ्या 5-7 दिवसात तो टेंडर ही पब्लिश होऊन जाणार आणि जवळपास 2 महिन्यामध्ये त्याचं भूमिपूजनही होणार. ग्रेट. त्याच प्रकारे हे डीपी स्टडी करताना लक्षात आलं गार्डन रिझर्वेशनचे खूप प्लॉट आहेत. आता 4 प्रमुख ओपन स्पेसेस, ग्रीन लंग्स म्हणा, स्पोर्ट्स फॅसिलिटीज म्हणा किंवा गार्डन्स म्हणा, तर एक आपला मुलुंड पश्चिमचा प्रियदर्शनी क्रीडा संकुल आहे, ज्याला आपण कालिदास पण जो फेमस आहे, त्याला लागून आपल्याकडे एक मोठा भूखंड होता. त्या भूखंडावरती आता आपण आउटडोर स्पोर्ट्स, जॉगिंग ट्रॅक, फायनली 1.5 वर्ष लागलं पण आज ते टेंडर स्टेजवरती आहे. त्याच्यात आपण लॉंग जम्प, शॉर्टपट, जॅव्हलिन थ्रो, 200 मीटर्सचा ट्रॅक असेल तर त्याच्यासाठी सामान्य वॉकही करू शकतात आणि जे धावक आहेत ते प्रॅक्टिसही करू शकणार. क्या बात आहे. फुटबॉल ग्राउंड आपण बनवतोय, खूप मोठा भूखंड आहे. त्याचप्रमाणे मुलुंड कॉलनीचा परिसरात एक मोठा भूखंड होता, त्यालाही हँडओव्हर करायला लावला. आता तिकडे आपण जॉगिंग ट्रॅक सोबत फुटबॉल, क्रिकेटचे पिचेस बनवतोय, लहान मुलांसाठी प्ले एरिया बनवतोय आणि मोठा सुंदरसा 450-500 मीटरचा जॉगिंग ट्रॅक होणार, तेही टेंडर स्टेजवरती आलाय. आता मुलुंड पूर्वमध्ये क्रीडा संकुलसाठी जागा होती, पण ती जागा क्रीडा विभागाकडे नव्हती. ते कलेक्टर, जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात होती. त्यावरती गार्डन रिझर्वेशन होता, म्हणजे कोणी काही करतच नव्हतं. बरोबर. हे 92 पासून या भूखंड जवळपास 2 एकरेचा भूखंडावरती काहीच कोणी करत नव्हता. मला हे डीपी कोविड काळमध्ये शोधताना हा भूखंड भेटला. मग मी पाठपुरावा चालू केला तर बोलले याचं हे अलॉटेड आहे क्रीडा विभागला, क्रीडा संकुलसाठी. क्रीडा अधिकारीला बोलवलं की तुम्ही का काही करत नाही, तर बोलले याच्यावरती गार्डन रिझर्वेशन आहे. जिथपर्यंत गार्डन रिझर्वेशन हटत नाही आणि क्रीडा रिझर्वेशन येत नाही क्रीडा संकुलाचा, कलेक्टर आम्हाला देणार नाही. पूर्ण 1-1.5 वर्ष मेहनत करून ते पूर्ण
रिझर्वेशन गार्डनचा निघाला, क्रीडाचा आला, मग कलेक्टरनी माप मोजणी करून क्रीडा अधिकारीला दिलं. त्यानंतर आपण त्याच्यावरती जिल्हास्तरीय क्रीडा संकुल एक सुंदर भव्य व्हावं आज सांगताना आनंद होतोय. आज सकाळीच आपले क्रीडा मंत्री भरणेजी जी यांचा दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा विभागाचे सर्व अधिकाऱ्यांसोबत आणि कन्सल्टंट सोबत एक प्रेझेंटेशनही झाला आणि प्रायमा फेसी PPP मॉडेलवरती तिकडे एक सुंदर आंतरराष्ट्रीय दर्जेचा क्रीडा संकुल व्हावा त्यासाठी त्यांनी गो अहेड दिला. आता जे आर्किटेक्ट्स आहेत आणि कन्सल्टंट आहेत येणाऱ्या 2 आठवड्यात याला आणखी फाईन ट्यून करून PPP मॉडेलसाठी प्रस्ताव तयार करतील आणि मला कॉन्फिडन्स आहे की येणाऱ्या 2 महिन्यात हेही प्रस्तावाला महाराष्ट्र कॅबिनेटमधनं मंजुरी भेटणार. क्या बात आहे. तर एक आंतरराष्ट्रीय दर्जेचा क्रीडा संकुल मुलुंड पूर्वेमध्ये होणार, ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल होणार. मी त्याच्यात ऍड केलं की फक्त ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल नकोय मला. आज मोदीजींनी जे विजन ठेवलंय ऑलिम्पिक मेडल्ससाठी, आपल्या मुंबईमध्ये पण खूप टॅलेंट आहे, पण मला एक सांगा, स्विमिंग सोबत सोबत डायव्हिंग जे आपण बघतो स्प्रिंग बोर्ड 3 मीटर 5 मीटर 9 मीटर राईट, या श्रेणीमध्ये पण जवळपास 16 मेडल्स आहेत. पण आपण या क्षेत्रामध्ये तयारीच करत नाही. तर मी आज मागणी केली की मला एक डायव्हिंग साठी पण पूल पाहिजे विथ बोर्ड ऑन ग्राउंड लेवल 3 मीटर 5 मीटर अँड 9 मीटर्स. राईट. 6, 7, 8 वर्षाचे मुले आपण बघतोय की आज जिम्नॅस्टिक्स करतात. दिस इज ऑल्सो सॉर्ट ऑफ जिम्नॅस्टिक्स. आत्तापासून त्यांना प्रशिक्षण दिलं तर मला खात्री आहे की येणाऱ्या 10, 15, 20 वर्षात आपल्याही देशाचा एक तरुण मेडल या इव्हेंटमध्ये आणू शकतो. पण आज फॅसिलिटीज नाहीये. बरोबर. त्याचबरोबर आर्चरी, इंडोर शूटिंग रेंज आपण त्याच्यात इन्क्लूड केलं. 4 वुडन फ्लोरिंगवाले बॅडमिंटन कोर्ट्स असणार, टेबल टेनिससाठी असणार, ब्रिज. ब्रिज हे कार्ड गेम आहे, बट अगेन इट इज अन इंटरनॅशनल इव्हेंट. ओके. पण आज ब्रिज कोण खेळतो? पण जर आपण त्याच्यात जागा नाही लागणार जास्त, पण जर फॅसिलिटी दिली तर आज आपण बघतोय की कालच आपली महाराष्ट्राची लेक वर्ल्ड चॅम्पियन झाली बुद्धिबळात. हो. ब्रिज ऑल्सो इज अ माइंड गेम. त्याच्यातही आपण फॅसिलिटी दिली तर आपण त्याच्यात जाणार ना. तर जवळपास असे 13 वेगवेगळे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज त्या संकुलमध्ये असणार आणि माझा तर टार्गेट आहे 2029चा आधी त्याचा लोकार्पण पण झालं पाहिजे. ग्रेट. एक प्रामुख्याने मला आठवण आहे महाजन साहेब 1984ला पहिल्यांदा लोकसभा लढले होते. त्यावेळी मी खूप छोटा होतो. 89 पासून मी ऍक्टिव्ह झालो. पण मी जेव्हा लोकसभा लढालो गेल्या वर्षी तर मी 84 पासून आजपर्यंतचे सर्व मॅनिफेस्ट भारतीय जनता पक्षाचे काढले आणि त्या मॅनिफेस्ट म्हणजे लोकल मॅनिफेस्ट लोकसभा क्षेत्रासाठी त्याच्यात एक खूप कॉमन होता की मुलुंड पूर्वमध्ये पेट्रोल पंप आम्ही करू. बरोबर. आजपर्यंत मुलुंड पूर्वमध्ये पेट्रोल पंप नाही. आता मी गेल्या वर्षी भाषणात हे सांगितलं होतं निवडणुकीचा की 31 डिसेंबर 2025च्या आधी मुलुंड पूर्वेचा पेट्रोल पंपचा प्रश्न मी मार्गी लावणार. 75% काम झालेलं आहे, मोजून 25% बाकी आहे. मी ज्या स्तरावरती प्रयत्न करतोय 1 महिन्याच्या आतमध्ये मान्यता येऊन जाणार. क्या बात आहे. तर मुलुंड पूर्वमध्ये राहणारे जवळपास 2.25 लाख लोकांना एक पेट्रोल पंप नाहीये, तो पेट्रोल पंप येणार नाहीच. पेट्रोल पंप तिकडे 3-3, 4-4 किलोमीटर इकडे तिकडे जावं लागतं. तर मुलुंड पूर्वमध्ये पेट्रोल पंप येणार. ग्रेट. मुलुंडची कचरा भूमी आहे तिकडे आपण आता ते मॅनिफेस्टोमध्ये ऑफकोर्स नव्हतं, पण आता आपण त्यावरती गोल्फ कोर्स प्रपोज करतोय. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मीटिंगमध्ये निर्देश दिले, ठीक आहे फिजिबिलिटी बघा. गोल्फची जे ऑल ओव्हर इंडिया रेकग्नाइज्ड असोसिएशन आहे त्यांच्या सीईओ बरोबर भेट झाली. ते जागेवरती आले, ते बोलले 9 गोल्फ कोर्स शक्य आहे आणि त्याचे अध्यक्ष कपिल देव आहेत आणि येणाऱ्या 1 महिन्यात माझी त्यांच्या बरोबरही भेट होणार. महानगरपालिकेचे कमिशनरलाही मी निवेदन दिलंय की तुम्ही यांची जी असोसिएशन आहे त्यांना ऑफिशियली सर्वे आणि त्याच्यात 1 रुपया नाही लागणार आहे.
ऑफिशियली सर्वे आणि फिजिबिलिटी करण्यासाठी अपॉइंट करा ॲज अ कन्सल्टंट. आता काही विरोधकांचा डोक्यात असं आहे की यांना फक्त श्रीमंताचे खेळ. गॉल्फ एक स्पोर्ट आहे आणि गॉल्फचा इतिहास आहे. आज मी ज्यावेळी विचार करतो की जर मुलुंड पूर्वेमध्ये गॉल्फ कोर्स आला, ते कुठे, जिकडे आज कचरा भूमी आहे, तर एक तुम्हाला खूप मोठा 60 एकरीचा ओपन स्पेस भेटणार, ग्रीन लंग्स भेटणार, पर्यावरणसाठी चांगलं आहे. आणि त्याचबरोबर माझे मुलुंडचे स्थानिक युवकांना, तरुणांना जॉबची संधी भेटणार. एक गॉल्फ कोर्स जर हे झाला तर किमान 3-3.5 हजार लोकांना डायरेक्टली इनडायरेक्टली हे उद्योग, काम, नोकऱ्या देणार आहे. बरोबर. त्याचबरोबर तुम्ही इतिहास काढा, आज मुलुंड पूर्वेमध्ये बरीच शेकडो अशी इमारती आहे जे रिडेव्हलपमेंट साठी तयार आहे. बरोबर. पण चांगली ऑफर भेटत नाहीये विकासकाकडनं, कारण मुलुंडचा रेट तसा नाहीये. ज्या दिवशी गॉल्फ कोर्सला अधिकृत मान्यता भेटेन, इंडियाचे टॉप डेव्हलपर्स, इंडियाचे म्हणतोय, सर्व लाईन लावून मुलुंड पूर्वमध्ये रिडेव्हलपमेंट करण्यासाठी उभे राहणार. बरोबर. कारण या खेळचा तो वैशिष्ट्य आहे. सो फक्त श्रीमंताचा खेळ नाही, मी मुलुंड पूर्वमध्ये राहणारे मध्यमवर्गीयांना पण त्यांचा हक्काचा जो घर आहे तो रिडेव्हलपमेंट करताना व्हॅल्यू ॲडिशन त्यांना भेटणार आहे. तर याचा इम्पॅक्ट ओव्हरऑल आहे. तर आणि नाहूरमध्ये मी टर्मिनस प्रपोज केलाय. केंद्रीय रेल मंत्री यांनी फिजिबिलिटी रिपोर्ट काढण्यासाठी आदेशही तसे दिलेत. तर एकंदरीत बघा, हे सर्व विजन आहे, हे ओव्हरनाईट होणार नाही. पण 2029च्या आधी जर मी 5 पण भूमिपूजन नाही, लोकार्पण करू शकलो तर मनात एक समाधान असणार की मुलुंडकरांनी मला 2दा आमदार बनवलं, तर मी पण मुलुंडची खरी सेवा केली आणि असे इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले जे येणारे 50-100 वर्ष राहतील आणि लोकांचा उपयोगितासाठी असणार. 82 वर्षा आधी म्हणजे 1947च्या आधी आपला मुलुंडचा तहसील कार्यालय आणि मुलुंड कोर्ट आहे, ब्रिटिश कालीन आहे. आज त्याचा पाठपुरावा करून सांगायला आनंद होतो की तहसील भवनसाठी महसूल मंत्री यांनी 120 कोटी रुपये ॲलोकेट पण केले, त्याचा प्लॅन पण तयार आहे. आणि मुलुंड कोर्टसाठी पण 12 माळ्याचा वास्तू हे मुंबई हायकोर्टचे जस्टिस यांनी प्लॅन बघून त्यालाही मान्यता दिली आहे आणि आता फायनल स्टेजेसवरती आहे. आणि मुख्यमंत्रीच आपले लॉ अँड ज्युडिशरी विभागाचे मंत्री आहेत आणि त्यालाही जे निधी PWD कडनं मागण्यात आली ते येणाऱ्या 10 दिवसात अप्रूव्ह होणार. ग्रेट. म्हणजे मुलुंडमध्ये मुलुंड कोर्ट साठी 12 माळ्याचा वास्तू आणि मुलुंड तहसील भवनसाठी 12 माळ्याचा वास्तू, याचाही काम यावर्षी चालू होणार आहे. तर एकंदरीत जे जे रखडलेले आपले प्रकल्प होते ते सर्व मार्गी लागणार आणि एक नवीन मुलुंड आपल्याला 5 वर्षात याचा साक्षात्कार होणार. आणि हे झालं असतं जर 2.5 वर्ष उद्धव ठाकरेजींचं सरकार आला नसतं, तर आज मी गॅरंटीने सांगू शकतो की जे जे प्रकल्प मी सांगितले त्यापैकी अर्धे आता संपायला आले असते आणि आपण 6 महिना 12 महिने त्याचं लोकार्पणची वार्ता करत असतो. उद्धवजी आणि राज ठाकरे एकत्रित आलेले आहेत, काय परिणाम होतील याच्यावर? हे बघा, भारतीय जनता पक्षाने मुंबईमध्ये ते दिवस पण बघितले, मी स्वतः बघितले. मुलुंडमध्ये आमचा आमदार कधीच निवडून नाही यायचा. बरोबर. मुलुंडमध्ये एखादा नगरसेवक आम्हाला दर निवडणुकीमध्ये निवडून नाही यायचा, कधी आला कधी नाही आला, पण आम्ही काम करत गेलो. आणि आज ती परिस्थिती आहे की आज मुलुंडमध्ये 6 पैकी 6 नगरसेवक बीजेपीचे, आमदार बीजेपीचे.
राजसाहेब आणि उद्धवजी सोबत आले, गुड फॉर देम. आमचा जो फोकस आणि काम करायची पद्धत आहे ते खूप क्लिअर आहे. जे मतदान होणार त्याचे 51% आपल्याला भेटले पाहिजे, ते लक्ष ठेवून आम्ही काम करतो. क्या बात आहे. येऊ द्या सर्वांना सोबत. आमचं लक्षच तो आहे. 51% जो काही मतदान झालं त्यापैकी 51% आम्हाला भेटले पाहिजे. आणि हे दोन्ही बंधू सोबत आले तर जशी युती होतात, तर यांची युती झाली तर काय, इट इज नथिंग ग्रेट. पण मुंबईकरांनी हे साक्षात्कार केलेला आहे की 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला कशा प्रकारे आपण 15 वर्ष पाठीमागे नेलंय त्याचंही साक्षी मुंबईकर आहेत. आणि पर्सनली मला असं वाटतोय, जो माझा पॉलिटिकल प्रवास आहे किंवा राजकीय अनुभव आहे, यंदा महायुतीचाच महापौर मुंबईकर बसवतील. ते दिसते, कारण ग्राउंडवरती काम करतो आम्ही. बरोबर. ते दिसते. यंदा मुंबईकरांनी ठरवलंय की 25 वर्ष यांना संधी दिली, यावेळी महायुतीचाच महापौर बसवायचा. कारण याचा आधी मुंबईकरांनी कधी एवढा मुंबईचा विकासच बघितला नव्हता. मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू, ईस्टर्न फ्रीवे, बरोबर. एवढा हे इन्फ्रास्ट्रक्चर आज मुंबईकरांना लक्षात येते की हे ऍक्च्युली आपल्यासाठी गरजेचं आहे. आज आपण तुमच्या स्टुडिओत बसलोय, तुम्ही विचार करा, ज्या दिवशी मुलुंडची मेट्रो लाईन चालू होणार, मुलुंडवरनं आपल्या स्टुडिओला यायला मला 35-40 मिनिट लागणार. बरोबर आहे. काय गरज पडली आहे ट्रॅफिकमध्ये 1.5-2 तास प्रवास करायचा. एक्झॅक्टली. आणि मुंबईकर जर त्याच्या जीवनात दैनंदिनीचा 2 तास प्रवासाचा वाचवू शकतो, तर ते 2 तास त्याच्या परिवाराला देऊ शकणार. अँड वी आर ऑलरेडी 25 इयर्स लेट. तर मला वाटतं मुंबईकर आर व्हेरी क्लिअर. त्यांच्या मनात काही संभ्रम नाहीये. यंदा ते महायुतीचे महापौर बसवतील. क्या बात आहे. हिंदी भाषा सक्ती म्हणजे सक्त आहे, काय सांगाल आपण याच्यावर? आपलं मत काय याच्यावर? प्युअरली फेक नरेटिव्ह कसं पसरवायचा, लोकांचा मनात संभ्रम कसा निर्माण करायचा, महापालिका हातातनं गेलेली आहे. जे आपण शेवटचे एफर्ट्स म्हणतो किंवा डेस्परेट एफर्ट्स म्हणतो, हे मला दिसते की हिंदी भाषा सक्ती कधीच नव्हती. बरोबर. उलट उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कॅबिनेटने मान्यता दिली आहे हिंदी भाषेला. मग प्युअरली पॉलिटिकल नरेटिव्ह क्रिएट करायचा, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा आणि भाषाच्या आधारावर पुन्हा एकदा आपला जो बॅड परफॉर्मन्स होता ॲज मुख्यमंत्री, कुठेतरी त्यावरनं माइंड डायव्हर्ट करण्यासाठी हा मुद्दा आणलाय असं मला वाटतंय. याच्यात रियालिटी चेक जर केलं तर हिंदी सक्ती कधीच नव्हती, फक्त संभ्रम. आणि आता सर्व हुशार आहेत. बरोबर आहे. सर्व हुशार आहेत. सर्वांना माहिती आहे काय चाललंय. तर मला नाही वाटत या मुद्द्यामध्ये काही दम आहे. पण माझं मत आहे, जसं मी मुंबईत जन्माला आलोय, मी मराठी बोलू शकतो, मराठी लिहू शकतो आणि मराठी वाचू शकतो. तर प्रत्येक मनुष्य जो मुंबईत जन्माला आलाय त्याला मराठी भाषा आली पाहिजे, बोलताना आली पाहिजे, लिहिताना आली पाहिजे आणि वाचायला आली पाहिजे. आपल्याला एवढी भाषा आपण शिकतो जीवनात, पण ज्या मातीत जन्माला आलोय ती भाषा आपली मूळ भाषा आहे. बरोबर आहे. प्रत्येक पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते. याच्यासाठी येणाऱ्या निवडणुकात जर सत्ता आली, काय काय व्यापक उपाययोजना कराव्यात किंवा केल्या पाहिजेत, काय सांगाल आपण? मी ऑनेस्टली सांगतो, यंदाही आपण प्रचंड पाऊस पाहिला, पण तुम्ही जर
इयर ऑन इयर इफेक्ट बघितला तर आता पाणी तुंबणं हे कमी होत चाललंय. आपल्याला माहितीये प्रत्येक पावसाळ्यात 2-3 वेळा अशा मुसळधार जोरदार पाऊस असतो की ते जगात कुठेही आला बरोबर आहे तर पाणी तुंबणारच आहे. ते 2-3 दिवस आपण सोडले आणि त्याही दिवशी ज्यावेळी एकदम प्रचंड पाऊस असतो, आता आपण बघितलं तर मुंबईमध्ये त्याचं प्रमाण कमी होत चाललंय. खड्डे आहे आज पण मुंबईच्या रस्त्यावरती खड्डे आहेत, बट कम्पॅरेटिव्हली कमी होत चालले. ज्या दिवशी 100% मुंबईचा सीसी रोड संपणार, मग छोट्या छोट्या रस्त्यावरती जे आपले डांबरचे आहेत त्याचा तुम्हाला थोडेफार खड्डे भेटतील, बट अदरवाईज नो. आता मी तुम्हाला सांगतो, मी जगभरात प्रवास केलाय. 28-30 देशात माझा प्रवास झालेला आहे. आपल्या मुंबईमध्ये जो पीक रेनफॉल असतो त्याचा 50% सोडा, लंडनमध्ये तर 20% पाऊस त्या एका दिवसात होतो ना. लंडन मेट्रो पूर्ण तुंबते, लंडनचं पाणी रस्त्यावरती पाणी भरतं. सेम हाँगकाँग मध्ये झालंय, सेम शेंझेन मध्ये झालंय, सेम स्पेनचा मॅड्रिड मध्ये झालंय, सेम जर्मनीच्या हॅम्बर्ग मध्ये झालंय. तर हे एबनॉर्मल रेनफॉल ज्यावेळी असते तर सिटी इज नॉट प्रिपेअर्ड फॉर दॅट. बट कम्पॅरेटिव्हली मुंबई आता त्या दिशेने पण पुढे वाटचाल करत आहे की एवढा रेनफॉल पण आला तर कशा प्रकारे आपल्याला मुंबई थांबू शकत नाही. तर त्याचा इम्पॅक्ट कमी होत चाललाय, तेवढं मी सांगू शकतो. पावसाळी अधिवेशनामध्ये हाऊसमध्ये खूप चर्चा रंगल्या. डान्स बार विषयी आरोप प्रत्यारोप झाले. मुंबईतील डान्स बार हद्दपार होतील का? हे बघा, डान्स बार हे अधिकृत नाहीच आहे. तुमच्या माहितीसाठी, देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर 4 महिन्यात मुंबईतील एक पोलीस स्टेशन असेल ज्याचा सिनियर PI सस्पेंड झालाय आणि आपला शेजारीच झालाय. आपण पश्चिम मध्ये आहोत. पूर्वेचा सिनियर PI सस्पेंड झालाय कारण त्याच्या विभागात डान्स बार होते. बापरे. सस्पेंड झाला. देवाभाऊचा शासनात या सर्व ऍक्टिव्हिटीज साठी 0 टॉलरन्स आहे. तुम्ही बघा, देवेंद्रजीच्या काळात आता गेल्या 4 महिन्यात ड्रग्ज वरती आपण किती जथ्था पकडला आणि इयर ऑन इयर पाठीमागे जा तुम्ही आणि काढा. सो देवेंद्रजी खूप क्लिअर आहेत. काही गोष्टीमध्ये 0 टॉलरन्स मध्ये 0 टॉलरन्स, नथिंग डुईंग, 0 टॉलरन्स. ऍक्शन पाहिजे म्हणजे पाहिजे. विधानसभेमध्ये आणखी पण खूप चर्चा झाले. आदित्य ठाकरेजींनी जे मुद्दा मांडला, जे भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते एवढे नेमकं विसरले की हे सर्व भ्रष्टाचार, हे सर्व कांड महानगरपालिकेत त्यांचे महापौर असताना झाले किंवा त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना झाले. तर आपल्याला ओव्हरऑल बघावं लागणार. आणि मी तर म्हणतोय की आज ऑपोजिशन अशा नीरस दिसतोय, त्यांच्याकडे मुद्देच नाहीये, की त्यांना मेहनतच नाही करायची. आम्ही समोरच्या बाकावरती बघतो तर आज आदित्य ठाकरे, सो कॉल्ड युवराज, सो कॉल्ड प्रॉमिनंट लीडर, ऍव्हरेज 1 तास बसत नाही विधानसभागृहात. 1 तास नसतो. तुम्ही जर विधानसभा 9 तास चालली आहे तर 1 तास ते सभागृहात नसतात. तर लोकांनी कशाला निवडून पाठवलंय? बरोबर आहे. तुम्ही काढा. नॉन सिरियस लोक आहेत हे लोक. फक्त भाषण करायचे, लोकांची दिशाभूल कशी करायची.
आता काँग्रेस सोबत बसलेत म्हणून काँग्रेसची काय लक्षण त्यांचं आपल्याला दिसतात. फेक नरेटिव्ह क्रिएट करायचा, फेक नरेटिव्ह होईल तेवढा. आता बघा, सोशल मीडिया प्लेज एन इम्पॉर्टंट रोल. एजन्सीज हायर करा आणि फेक नरेटिव्ह मार्केटमध्ये पसरवा. कधी कधी सक्सेसफुल होणार, लोकसभेमध्ये आपण बघितलं, पण 4 महिन्यात मग त्यांची दशा काय झाली तेही आपण बघितलं. काँग्रेस सारखा पक्ष 10 आमदारांवरती आला. हे आयुष्यात आपण ज्याला म्हणतो करिअरचा एकदम लोवेस्ट पॉइंट, तर आज ते आपण बघू शकतो 20 आमदारावरती आले. बरोबर. कारण एकदा तुम्ही लोकांची दिशाभूल करू शकतात, फसवणूक करू शकतात, वेळोवेळी नाही करू शकत. आताच आपण सांगितलं देवाभाऊ काँग्रेस बरोबर जाणार नाही. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आपले मंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय अजित पवार साहेब आपल्या मंत्रिमंडळात आहेत, देवाभाऊंच्या मंत्रिमंडळात आहेत. मग आपण काय सांगाल, काय विश्लेषण कराल याच्यावर? नथिंग इज परमनंट इन पॉलिटिक्स. ओके. तुम्ही मला प्रश्न विचारला होता संघटन पर्व आणि महासत्ता, आणि संघटन सोबत सत्ताची आवश्यकता कशाला यावरती मी तुम्हाला सांगितलं की आज तुम्ही सत्तेत असणार तर तुमचा जो ध्येय देश विकासाचा, तुम्ही सत्तेत असणार तर तुम्ही करू शकणार. 2019 मध्ये महाराष्ट्राची जनतेने आम्हाला क्लिअर कट मेजॉरिटी दिली होती. आम्ही महायुतीत निवडणूक लढलो होतो. निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा हट्ट्यात शरद पवार साहेब आणि काँग्रेस बरोबर कोण गेलं? उद्धव ठाकरे. आता तुम्ही स्वतःचा हट्टासाठी राज्याचा वाटोळा जर करत असणार तर राज्याला वाचवण्यासाठी, पुन्हा एकदा महाराष्ट्राला या देशात 1 नंबरवरती आणण्यासाठी देवाभाऊ पण पाऊल उचलतील ना. उद्देश काय आहे ते महत्वाचं आहे. व्हॉट इज युअर गोल, व्हॉट इज युअर एम? बरोबर आहे. महाराष्ट्राचा विकास, समृद्ध महाराष्ट्र. पॉलिटिकल कंपल्शन आला, आज राष्ट्रवादी आमच्या सोबत आली. शिंदे साहेब शिवसेनेचे प्रमुख आहेत, तेही आमच्या सोबत आहेत. पहिल्यांदा आपल्या राज्यात आपण एक असं साक्षीदार आहोत की 3 पक्ष मिळून आता सरकार चालवतात आणि जवळपास आता या जुलैमध्ये 3 वर्ष झाले. पण बरोबर 3 वर्ष झाले तर कुठे नाही तर कुठे उद्देश काय आहे? आज आपल्या महाराष्ट्राची समृद्धी, महाराष्ट्राचा विकास यासाठी हे पाऊल घेतलं तर बरोबर आहे, काय प्रॉब्लेम नाही. भविष्यामध्ये महायुतीचं 3रं पर्व येईल की भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार? बघा, मी तुम्हाला हे यासाठी सांगू शकतो कारण 36 वर्ष झाले या पक्षात. माझं वय 51 वर्षाचं आहे. भारतीय जनता पक्षाने पूर्ण देशात ज्या ज्या राज्यामध्ये त्या राज्याची प्रादेशिक पक्षाबरोबर केलेली युती, आम्ही कधीही पहिलं पाऊल नाही उचललं युती तोडण्यासाठी. नंबर 1. बरोबर आहे. इतिहास आहे. आम्ही पहिलं पाऊल नाही उचललं. आणि जर आमचा युतीतला जो पक्ष आहे तो आमचे जे मूळ आहे, जे आमची विचारधारा आहे, जर तो डावळतोय तर निश्चितच भारतीय जनता पक्ष त्याच्यातनं बाहेर पडते. हा इतिहास आहे भारतीय जनता पक्षाचा. राहिलं तुमचं उत्तर, तर मी हेच सांगू शकतो की 2029 मध्ये महायुतीचीच सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा येणार. कारण ज्या वेगाने कोणताही क्षेत्र घ्या तुम्ही, क्षेत्रात जो विकास काम चाललंय ना, लोकांना आता विकास कामाची सवय लागली आहे. त्यांना आता रिस्क नाही घ्यायचं.
2019 मध्ये सत्ता परिवर्तन झालं, पण ते लोकांचा मतांमध्ये नव्हता. बरोबर. लोकांनी तर कौल देवेंद्रजींनाच दिलं होतं. हे जे चेष्टा करत होते ना, मी पुन्हा येईन, लोकांनी त्यांचा पुन्हा येईन वरच मतदान केलं होतं. बरोबर आहे. पण मग तुम्ही पाठीमागून जे काही सांगा, आमचा पाठीत खंजीर खुपसली आणि काँग्रेस बरोबर जाऊन बसले. मी छोटा माणूस आहे, पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे भाषण मी नेहमी ऐकायचो. आणि बाळासाहेब काँग्रेस बद्दल काय बोलायचे, शरद पवार साहेबांसंदर्भात काय बोलायचे, ते मी ऐकलंय. आता तुम्ही ते सर्व विसरून त्यांच्या बरोबर बसले म्हणून तुम्ही सत्तेत आले. लोकांनी तुम्हाला सत्तेत आणलं नव्हतं. तर 2029 मध्ये पण माझा ठाम विश्वास आहे की महायुतीची सत्ता येणार. 90,000 कोटींची थकबाकी आहे. सरकार काय करणार? मी तुम्हाला सांगतो, मी एक बिझनेसमॅन पण आहे, राईट, उद्योजक आहे. हे ऑपोजिशन वाले म्हणतात 90,000 कोटीचा डेट. देशाची एक नंबरचा उद्योगपती रिलायन्स आहे. बरोबर. त्याचा डेट किती आहे? त्याचं टर्नओव्हर काय कंपनीचा आणि त्याचा डेट किती आहे? तुम्हाला जर विकास करायचा असेल तर तुम्हाला डेट घ्यावीच लागणार. कोणताही बिझनेस, कोणताही सरकार, तुम्ही एक विजन ठेवतात की मला मेट्रोचे 14 लाईन्स करायचे. आता जिथपर्यंत माझ्याकडे 1.5 लाख कोटी रुपये सरप्लस नाही होणार, मी काम चालू नाही करणार, आणखी 50 वर्ष निघून जाणार. तुम्हाला जागतिक बँक कर्ज देते, आपल्या देशाची तिजोरीमधनं आपल्याला कर्ज येतो. ते अशाच कर्ज नाही देत, आपलं उत्पन्न बघतात की राज्याचं उत्पन्न काय आहे. माझा सिंपल प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याने जे कर्ज फेटाळणी करण्यासाठी आजचा भाषेत ज्याला आपण EMI म्हणतो, त्याच्यात कधी चुकलंय का? बरोबर. आणि काय भावाने आपल्याला कर्ज भेटतोय? जायकाने आपल्याला मेट्रोसाठी 1% व्याजवरती पैसे दिलेत. 1%. कधी ऐकलंय का? आपण एक साधारण मुंबईकर एक 1 BHK 2 BHK घर घेतो, तो 8% होम लोन, सर्वात कमी दराची लोन म्हणजे होम लोन, तेही 8%. तर 1% वरती आपल्याला 50 वर्षात आपल्याला ते पैसे पुन्हा द्यायचे, त्यांना कर्ज फेटाळायचे. सो कर्जाशिवाय विकास शक्य नाहीये. तर हे जे विरोधक म्हणतायत, मला तर कधी कधी असं वाटतोय की ह्यांना कळतंय की नाही कळत. तुम्हाला विकास करायचा आहे, तुम्हाला पैसे लागणार. पैसे नाहीये, तुम्हाला कर्ज घ्यावं लागणार, पण तुमचाच शक्ती आहे ते कर्ज फेटाळायची, ते खूप महत्वाचं. राज्य सरकाराची 5 यशस्वी योजना काय? राज्याची 5 यशस्वी योजना तर मी आधीच सांगू शकतो, कारण आता तर पुन्हा आता नवीन योजना येत आहेत. जलयुग शिवार जे कंप्लीट झाले, समृद्धी महामार्ग, शेतकऱ्यांना सोलार पंप्स दिले, त्यांचा विजेचा प्रश्न सॉल्व्ह केला, कर्ज फेटाळले. आज शेतकऱ्यांसाठी आपण बघतोय, ऑफकोर्स हे राज्याचं नाहीये, पण मोदीजींनी एक थॉट दिलं, द्रोण दीदी. आज ड्रोनचा वापर करून आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये पण आपली गृहिणी, आपली महिला हे ड्रोनचा वापर करून प्रशिक्षण घेऊन आता शेती करतात. शहराचं बघितलं तर मेट्रो. आज तुम्ही ॲक्वा लाईनने जा. तुम्ही, मला माहिती आहे असे बरेच उद्योगपती आहे अंधेरी पूर्वमध्ये MIDC मध्ये राहतात, नेपेन्सी रोडला, वालकेश्वरला. त्यांनी 2 गाडी ठेवली आहे, श्रीमंत आहेत. इकडनं फॅक्टरीवरनं
एक गाडी मेट्रोला सोडते, तो मेट्रोमध्ये बसतो, घरी जातो, परत मेट्रो स्टेशनला गाडी येते, पण तो बोलतो मी 20 मिनिटात पोचतो, नाहीतर मला रोज 2 तास लागायचे. मुंबई ही महानगरी आहे. आज 3 मेट्रो लाईन चालू झाली आहे. जवळपास मी सांगू शकतो 12 ते 14 लाख लोकांचे आज आपण दिवसाचे 2 तास वाचवतोय. मेट्रो प्रकल्प सर्व ऑपरेशनल होणार. आपण किमान 75 लाख नागरिक जे MMR रिजन मध्ये राहतात आणि प्रवास करतात त्यांचे दिवसाचे 2 तास वाचवणार. तर एका दिवसात आपण किती वेळ वाचवतोय, आणि वेळ वाचवताना तेवढी गाड्या रोडवरती कमी असणार, तर प्रदूषण पण नियंत्रणामध्ये येणार. बरोबर आहे. आज आपण जगात हॅपीनेस इंडेक्स बघतोय. सो आय थिंक दिस इज, आपण हॅपीनेस इंडेक्स तर्फे आपण पाऊल उचलतोय. कारण एक मुंबईकरचा जर दररोजचा 2 तास वाचला तर आठवड्यात तो साधारण 7 दिवस काम करतो. तो त्याच्या परिवाराला, मित्रांना 12 तास एक आठवड्यात जास्त देऊ शकणार. आणि ते आपण 3 मेट्रो लाईन मध्ये ऑलरेडी अनुभवतोय. एकदा हे सर्व झालं, सो समवेअर जीवनात एक समाधान असणार की बाबा आता मी वेळ देऊ शकतो माझ्या लोकांना, मी फक्त धावत नाहीये. सो आय थिंक हे खूप मोठा रेव्होल्युशनरी अचीवमेंट आहे देवेंद्र फडणवीस शासनाचा. क्या बात आहे. शेवटचा प्रश्न सर. हो. भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतभरात येणाऱ्या 5 कोणत्याही 5 योजना ज्या आपल्याला माहिती आहेत. हे बघा, मी मुंबईचा आहे म्हणून मी अर्बन, आज बुलेट ट्रेन, विरोधक म्हणतात काय गरज आहे बुलेट ट्रेन, सर्व गुजरातला न्यायचं आहे का, हे का ते का. यू हॅव टू अंडरस्टँड इट इज सिम्बल ऑफ प्रोग्रेस. आज जगात किती देश आहेत ज्याच्याकडे हाय स्पीड रेल आहे. आज आपण न्यूक्लिअर टेस्ट केलं, कशासाठी केलं, काय आपण पाकिस्तानवरती न्यूक्लिअर बॉम्ब सोडतो का. बट वी आर न्यूक्लिअर केपेबल, वी आर न्यूक्लिअर नेशन. आपली एक वेगळी प्रतिमा तयार झाली. आपण त्या एलिट लिस्ट मध्ये गेलो जे न्यूक्लिअर नेशन आहे. किती आहे पूर्ण देशात, UN मध्ये 193 देश आहेत, त्यापैकी किती देश न्यूक्लिअर पॉवर्ड आहे. त्याचप्रमाणे किती देश हे हाय स्पीड रेल कॉरिडॉर वाले आहेत, 10 नाही आहेत पूर्ण जगात. बरोबर. बट वी विल बी इन दॅट एलिट लिस्ट. दॅट इज अ मेसेज टू एंटायर वर्ल्ड. वी आर सिरियस, वी आर टेक्नॉलॉजिकली अहेड. मला जर विचारलं तर मार्स मिशन सायंटिस्टने केलंय सर, पण ती लीडरशिप होती ना, जे बोलले करा मी तुमच्या पाठीशी उभा आहे. आपला प्रयोग निष्फळ गेला तरी तुम्ही काळजी करू नका, तुम्ही प्रयास करा. ते धीर देणारा नेता पण आहे ना आपल्याकडे. आज मी इतिहासात वाचलंय की आपला देश 1980 दरम्यान सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी सक्षम होता. लॅक ऑफ पॉलिटिकल विल सांगा, काहीही सांगा, पण आपण ते केलं नाही. आज मिशन मार्स जे आपण केलंय त्याची कॉस्ट काय आहे. आता विरोधक म्हणणार इकडनं पंढरपूर जाण्यासाठी तुमची रेल बरोबर नाही आहे आणि तुम्हाला त्याची पडलेली आहे. ते तेवढंच म्हणणार कारण त्यांचं विजन तेवढंच आहे. पण मी जो मुद्दा म्हणतोय 1980 मध्ये वी कुड हॅव एंटर्ड इनटू सॅटेलाइट मार्केट, कारण आपला कॉस्ट नासा पेक्षा 100th होता. म्हणजे नासाला जे सॅटेलाइटचा कॉस्ट होता जर 100 रुपये, तर आपण 1 रुपयामध्ये ते करण्यासाठी सक्षम झालो होतो. फॉर सम पॉलिटिकल विल और सम पॉलिटिकल रीजन्स और अंडर सम पॉलिटिकल प्रेशर फ्रॉम दी अदर कंट्रीज आपला सॅटेलाइट मिशन हे 20 वर्ष डिले झालं. जर त्या काळात
आपण सक्सेसफुल झालो असतो तर जगातली $1 ट्रिलियन इंडस्ट्री म्हणजे सॅटेलाइट, इंटरनेट, कम्युनिकेशन हे सर्व आपण थ्रू सॅटेलाइट करतोय. बरोबर. वी वुड हॅव बीन मार्केट लीडर्स. आणि हे इतिहास आहे आपला. मी काय माझे मनातलं नाही बोलत, हे आपला इतिहास आहे. हाऊ वी वर स्टॉप्ड अंडर व्हॉट प्रेशर्स. आज मोदीजी त्याला देतात, यांना नाही करणार ते. पण फ्युचर टेक्नॉलॉजी आज आपण बघतो जगातली सर्वात मोठी कंपनी कोणती आहे? निविडिया. बरोबर. 5 वर्ष आधी निविडिया कोणाला माहित होती? त्यांनी एक टेक्नॉलॉजी आणली AI चिप्स मध्ये. ओव्हरनाईट इन 5 इयर्स ते $5 ट्रिलियन कंपनी झाले. ऍपल पेक्षा पुढे गेले, टेस्ला पेक्षा पुढे गेले. सो आजचा जग हे नवीन जग आहे. तुम्ही टेक्नॉलॉजिकली केपेबल जर असणार तर 5 वर्षात तुम्ही कुठे ना कुठे जाणार. आणि म्हणून जर नरेंद्र मोदीजींचं विजन आहे स्पेस मिशन मध्ये, ते जे भर देत आहेत, इट इज बिगेस्ट. ग्रेट. डिफेन्स, माझा दृष्टीने जर बघितलं तर डिफेन्स मध्ये त्यांनी जे रेव्होल्युशन आणलं, रफेल आम्ही घेणार, बट अल्टिमेटली तुम्हाला रफेलचा मेंटेनन्स इंडियामध्येच करावा लागणार. मेंटेनन्स साठी लागणारे पार्ट्स तुम्हाला इंडियामध्ये बनवावं लागणार. आणि येणारा 10 वर्षानंतर जे रफेलची डिलिव्हरी होणार ते मेड इन इंडिया होणार. आर्म्स, एम्युनिशन्स हे सर्व आपण जे मेड इन इंडियाचा भर देतोय ना, मला आठवण आहे हेच राहुल गांधी पार्लमेंटमध्ये बोलत होते. आज आपण बघितलं ना, ब्रह्मोसनी प्रिसिशननी स्ट्राईक केला, ते मेड इन इंडिया आहे ना. डिफेन्स इम्पोर्ट्स वरना आता डिफेन्स एक्सपोर्टिंग कंट्री होणार झालो. आता आपला डिफेन्स एक्सपोर्ट जवळपास 70,000 कोटीचा आहे. 10 वर्ष आधी 4,000 कोटी होता. सो दॅट इज अ बिग रेव्होल्युशन ॲज अ कंट्री. छोटा डिजिटल पेमेंट नोटबंदी नंतर आपण हे इंटरव्ह्यू संपून खाली टपरीवरती चाय प्यायला गेलो, तिकडे पेटीएम आहे, स्कॅन करा, तो एक स्पीकर बोलणार, ₹10 भेटला. बरोबर. आता त्या चाय बनवणाऱ्याला तुमच्याकडे सुट्टा नाहीये, 4 दुकानामध्ये सुट्टे आणायला जा, तो कानाने ऐकतो, ₹10 आले, तो त्याचं चाय बनवतो, तुमच्याकडे बघत पण नाही. बरोबर आहे. आज जगात सर्वात जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शन इंडियामध्ये आहे. त्याचा सर्वात मोठा फायदा काय आहे? तुम्ही या सर्वांना मेन स्ट्रीम मध्ये आणतात. चिदंबरमजी बोलले होते पार्लमेंटमध्ये, आवर प्राईम मिनिस्टर expects that you go to buy tomato and potato and onion and pay ₹10 by digital payment. Are you joking? पण आज हे होतंय ना. तुमची माझी आई किंवा आपली बायको मार्केटमध्ये गेली भाज्या आणायला, पेटीएम मधनं करतात. बरोबर आहे. आताचा जो नवीन जनरेशन आहे 18 वर्षाचा, 19 वर्षाचा, 20 वर्षाचा, त्याला खिशात कॅशच नाही ठेवायचं, तो सर्व जीपे, पेटीएम करतो. सो व्हॉट काइंड ऑफ ट्रान्झॅक्शन आर वी टॉकिंग अबाउट? आणि हे किती मोठा रेव्होल्युशन आहे. पूर्ण जगात आपण 1 नंबरवरती आहोत. हे विजन होता जे आज इम्प्लिमेंट झाल्यानंतर आपण ज्यावेळी स्केल बघतो, तर आज अमेरिका पण विचार करतोय की डिजिटल पेमेंटमध्ये भारत आपल्यापेक्षा पुढे. जर्मनी विचार करतोय, युरोप बघतोय की भारत कुठे निघाला डिजिटल पेमेंट्स मध्ये. वी आर अहेड देन चायना ऑल्सो. जर आपल्याला आर्थिक देश म्हणून आणखी वर जायचंय तर हे सर्व तुम्हाला लागणार आहे. सो आय थिंक दिस इज द बिगेस्ट थिंग. शेतकऱ्यांना आज किती वर्षापासून दर महिने त्यांना पैसे भेटतात. राजीव गांधी त्यांच्या भाषणात काय बोलले होते? मी दिल्लीवरनं ₹1 पाठवतो, ते शेवटचा हातमध्ये 10 पैसे 12 पैसेच पोचतात, बाकी पैसे वाटेतच संपून जातात. आज मोदीजी काय करतात? शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक बटन दाबवला की करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात 1 मिनिटात पैसे जमा होतात. ह्युमंगस अचीवमेंट. पूर्ण जगात या स्तराचा ट्रान्झॅक्शनच नाहीये. आणि मी यासाठी म्हणतो की मी जगभर प्रवास करतो तर लोक विचारतात की हे कसं शक्य आहे.
एक बटन दाबवला 10 कोटी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले इन 1 फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड. आणि आधी काय होतं, राजीव गांधीच बोलले होते, मी 1 रुपया पाठवतो 12 पैसे भेटतात. आज त्या शेतकरीला डायरेक्ट SMS येतो, क्रेडिट आली. बरोबर. सो दिस इज 15 वर्षाने आपला जो विद्यार्थी असणार तो ज्यावेळी इतिहासामध्ये हे सर्व वाचणार की हे सर्व आपली एवढी मोठी उपलब्धी आहे. अँड फायनली आय फील जो देशाचे 140 कोटी नागरिकांना त्याचा अभिमान वाटला पाहिजे की आयुष्यभर पाकिस्तान स्पॉन्सर्ड टेररिस्टनी येऊन आपल्या मुंबईमध्ये हल्ले केले, देशात हल्ले केले आणि आपण त्यांच्या बरोबर क्रिकेट नाही खेळायचो, त्याच्या पलीकडे आपण कधी गेलोच नाही. तर अभिमानाची वार्ता आहे. आपण घुसतो, मारतो, ठोकतो आणि परत येतो. बरोबर आहे. इस्रायल एवढा छोटा देश आहे, कोण हिंमत करतात हे लोक, कशी इस्रायल वाट लावतो त्यांची. आज आपण त्या आधी बघायचो आणि मला तर लहानपणी विचारायचं की पाकिस्तान केवढाशा आहे आणि साला माझा मुंबईमध्ये येतो, बॉम्बलास्ट करून जातो, पुन्हा येतो, बॉम्बलास्ट करतो, 26/11 करतो, 13 बॉम्बलास्ट करतो. आपण काही नाही करत. आज आपण बरोबर जातो, फाडून येतो त्यांची. सो दिस इज न्यू कंट्री, हे नवा भारत आहे आणि त्याचा साक्षीदार आपण आहोत, याचा मला अभिमान आहे. मीरजी, खूप खूप धन्यवाद येस, टाइम दिल्याबद्दल. थँक्यू.